खासदार असताना 20 वर्षात चंद्रकांत खैरेंनी काय काम केलं, त्यांनी केलेलं काम दाखवावं आणि 51 रुपये बक्षीस मिळवावं असा टोला संदीपान भुमरे यांनी लगावलाय। आमच्या समोर चंद्रकांत खैरेंचं आव्हान नाही, त्यामुळे त्यांची भीती बाळगण्याचा प्रश्नच येत नाही असंही भुमरे यांनी म्हटलंय। वंचित बहुजन आघाडीकडून वर्धा लोकसभा मतदारसंघात चाचपणी सुरू आहे। 20 जानेवारीच्या अमरावतीतल्या सभेला नागरिकांची मोठ्या संख्येनं हजेरी राहील अशी माहिती देताना सरकारचं समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे अशी टीका वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केली आहे। येत्या 2 ते 3 महिन्यात लोकसभेचा राजकीय पतंग उडणार आहे, त्यानंतर विधानसभेचा देखील पतंग उडणार असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। येवल्यातील लासलगावात पतंग महोत्सवाला त्यांनी हजेरी लावली, त्यावेळी भुजबळ बोलत होते। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला काल मणिपूरमधून सुरुवात झाली आहे। आज यात्रेचा दुसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी थौबल जिल्ह्यातील अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। खोंजोम ते वेस्ट इम्फाळच्या कोईरेंगे यापर्यंत ही यात्रा चाललेली। यात्रेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते। आजच्या यात्रेला नागालँडमधून सुरुवात होणार आहे। मुंडे साहेबांचा फोटो वगळून कुठले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही असं म्हणत खासदार प्रीतम मुंडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय। बीडमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला। या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावण्यात आला नव्हता। प्रीतम मुंडे यांनी आक्षेप घेतल्यानंतर मुंडेंचा फोटो कार्यक्रमात लावण्यात आला। लातूरमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला। भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यासह मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यात भाग घेतला। यामध्ये मागील 5 वर्ष लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का हा प्रश्न मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला गेला। माझे निकष तपासले जातील असं सूचक वक्तव्य लातूरचे खासदार सुधाकर यांनी केलंय। राज्यातील महायुतीतील घटक पक्षांचा चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महामेळावा पार पडला। चंद्रपूरच्या रघुनंदन हॉल इथल्या आयोजित मेळाव्याला जिल्ह्यातील घटक पक्षांच्या सर्वच नेत्यांची उपस्थिती होती। केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ता दुवा व्हावा अशी अपेक्षा मेळाव्यात व्यक्त करण्यात आली।